तुम्ही किती वर्ष या ठिकाणी सर्व्हिसला आहात आणि तुमच्या वारीबद्दलच्या काय भावना आहे? वृद्ध वयोवृद्ध पुरुष, महिला, लहान मुले हे सर्व या वारीमध्ये यावर्षी दिसत आहेत. यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा गर्दी पण वाढलेली आहे. पण सर्वजण एवढ्या मोठ्या प्रमाणात येऊन पण कुठं सुद्धा एकमेकांना भांडत नाहीत, वादविवाद होत नाहीत. इतक्या चांगल्या प्रकारे सर्वजण अजून पण एकत्र आहेत. आळंदी पासून ते पंढरपूरहून जाऊपर्यंत आमच्या कोणत्याही पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही. हे एक सर्वात मोठं विशेष आम्हाला वाटतं या वारीचं. आता गर्दीत जायचंय, मग तिथे नियोजन नसणार, मग आपल्या खाण्यापिण्याचे राहण्याचे वगैरे काहीतरी गैरसोय होईल वगैरे. वारीमध्ये एक अनुभव आलाय की माऊलींना सगळ्यांची काळजी असते असं आम्हाला वाटतं की आम्ही आजपर्यंत कधी उपाशी राहिलो नाही किंवा आम्हाला कुठलाही यामध्ये त्रास झालेला नाही. घरच्यांची आठवण येते या 8 दिवसांमध्ये. 8 दिवस झाले कसलीही आठवण झालेली नाही, घरच्यांची सुद्धा नाही किंवा कसलीच चिंताही डोक्यात आलेली नाही. रेंजच नाही आम्हाला, त्यामुळं या ठिकाणी रेंजच लागत नाही, फोन लागत नाही. त्यामुळे घरच्यांना आमचा कॉन्टॅक्ट होत नाही, आमचा घरच्यांशी कॉन्टॅक्ट होत नाही. नशिबानं कुठं आम्ही थोडा वेळ एक 10-15 मिनिटं बोललो तर तेवढंच आमचं बोलणं होते घरचे, नाहीतर अजिबात घरच्यांशी बोलणं होत नाही आमचं. 11 महिने आम्ही पोलीस स्टेशनला काम करतो आहोत रात्र. त्यानंतरचा एक आनंदाचा क्षण किंवा आनंदाचा मास म्हणजे वारीचा मास. फक्त दक्षता एकच घ्यावं लागते की आपल्याकडून कोणताही वारकरी फक्त नाराज झाला नाही पाहिजे, आणि असं होतही नाही. पोलिसांबद्दल वारकऱ्यांच्या भावना चांगल्या असतात आणि वारकऱ्याबद्दल पोलिसांच्या भावना चांगल्या असतात. रामकृष्णारी मंडळी, चालूया पंढरीची वारी. फिनोलेक्स पाईप्स आणि फिटिंग्स प्रस्तुत बखर लाईव्हच्या पंढरपूरच्या वारीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी सध्या वाखरी या ठिकाणी आहे आणि आज सर्व महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या या पंढरपूरच्या वेशीवर म्हणजेच वाखरी या ठिकाणी येतात. खरं तर आजचा सोहळा फार नयनरम्य असतो. खरं तर डोळे दिपवणारा हा सोहळा असतो. वारी सोहळ्यातलं शेवटचं आणि सर्वात मोठं रिंगण या वाखरीमध्ये होत असतं. आणि या संपूर्ण 20-25 दिवस चाललेल्या या संपूर्ण वारी सोहळ्याला, पालखी सोहळ्याला जे संरक्षण दिलं जातं ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस खात्याकडून जे संरक्षण दिलं जातं. आणि यामागे या पालखी सोहळ्याला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जे राबणारे हात असतात ते राबणारे हात म्हणजे, आणि त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र पोलीस. आज आपण या ठिकाणी या वाखरीच्या मैदानावरती याच महाराष्ट्र पोलिसांचा, त्यांचं पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने त्यांच्या नेमक्या काय आठवणी आहेत किंवा त्यांची वारी म्हणजे काय हे सगळं त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. काय सांगाल, तुम्ही किती वर्ष या ठिकाणी सर्व्हिसला आहात आणि तुमच्या वारीबद्दलच्या काय भावना आहेत? मी रामकृष्ण हरी. मी सांगली जिल्हा पोलीस दलाकडून बंदोबस्त करता आलेलो आहे. माझी 15 वर्ष सर्व्हिस झाली, परंतु मागच्या वर्षीपासून मी सलग 2 वर्ष या वारी करता येत आहे. वारीमध्ये तुम्ही बघाल तर 8-9 वर्षापासून ते 90-95 वर्ष वयापर्यंतचे वृद्ध वयोवृद्ध पुरुष, महिला, लहान मुले हे सर्व या वारीमध्ये यावर्षी दिसत आहेत. यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा गर्दी पण वाढलेली आहे. पण सर्वजण एवढ्या मोठ्या प्रमाणात येऊन पण कुठं सुद्धा एकमेकांना भांडत नाहीत, वादविवाद होत नाहीत. इतक्या चांगल्या प्रकारे सर्वजण अजून पण एकत्र आहेत. आळंदी पासून ते पंढरपूरहून जाऊपर्यंत आमच्या कोणत्याही पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही. हे एक सर्वात मोठं विशेष आम्हाला वाटतं या वारीचं. वारी म्हणजे काय होतं, म्हणजे असं वाटतं का की बाबा अरे आता गर्दीत जायचंय, मग तिथे नियोजन नसणार, मग आपल्या खाण्यापिण्याचे राहण्याचे वगैरे काहीतरी गैरसोय होईल वगैरे म्हणून? आम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न कायमच पडत असतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात जायचं म्हटल्यानंतर आम्ही 10-15 दिवस या सोहळ्यात जाणार असतो. येताना सर्व वस्तू सोबत घेऊन येत असतो. परंतु आमच्या प्रशासनाने देखील यावर्षी चांगली सोय केलेली आहे. ठिकठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे, जेवणाची सोय केलेली आहे. परंतु काय होतं, एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचा बंदोबस्त आल्यानंतर पोलीस स्टेशनला देखील ते अवघड जातं. पण वारीमध्ये एक अनुभव आलाय की माऊलींना सगळ्यांची काळजी असते असं आम्हाला वाटतं की आम्ही आजपर्यंत कधी उपाशी राहिलो नाही किंवा आम्हाला कुठलाही यामध्ये त्रास झालेला नाही. सर, तुमचं नाव सांगा आणि तुम्ही नेमके कुठून आहात? माझं नाव सुहास दयानंद चव्हाण. मी सांगली जिल्ह्यातून आलेलो आहे. वारीचा कसा अनुभव आहे? वारी म्हटलं आणि की काय नेमकं आठवतं पहिल्यांदा? वारीचा अनुभव म्हणजे माझा, मी गेली 3 वर्ष झालं वारी करतोय. तर बंदोबस्तला येताना हा नेहमीच प्रश्न पडलेला असतो की एवढे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असते आणि पोलिसी असतात, तर गैरसोय होणार हा पहिलाच प्रश्न येतो. पण आज 8 दिवस झाले आम्हाला म्हणजे रोज प्रश्न असतो की अरे आज इथं मुक्काम करणार, आज कसं होणार, आज कुठे आपण राहायचं, काय खायचं. पण एकही दिवस असा गेला नाही की आमची गैरसोय झाली आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी माऊलीने आमची राहण्याची सोय केलेली आहे आणि जेवणाचीही सोय केलेली आहे. आम्ही एवढं व्यवस्थित राहिलेलो आहे आणि जेवणही आम्हाला वेळेवर मिळालेलं आहे. घरच्यांची आठवण येते या 8 दिवसांमध्ये. 8 दिवस झाले कसलीही आठवण झालेली नाही, घरच्यांची सुद्धा नाही किंवा कसलीच चिंताही डोक्यात आलेली नाही.
रेंजच नाही आम्हाला, त्यामुळं या ठिकाणी रेंजच लागत नाही, फोन लागत नाही, त्यामुळे घरच्यांना आमचा कॉन्टॅक्ट होत नाही, आमचा घरच्यांशी कॉन्टॅक्ट होत नाही. नशिबानं कुठं आम्ही थोडा वेळ एक 10-15 मिनिटं बोललो तर तेवढंच आमचं बोलणं होते घरचे, नाहीतर अजिबात घरच्यांशी बोलणं होत नाही आमचं. तक्रार करतात घरचे 8 दिवस घराच्या बाहेर आहेत, एकदा पण फोन करत नाही. नाही नाही, तक्रारचा काय विषयच येत नाही, कारण कॉन्टॅक्टच नाही कोणाचा, त्याच्यामुळे तक्रारच नाही काही. गेल्यानंतर इथून घरी गेल्यानंतरच कॉन्टॅक्ट घरच्यांसोबत. वारी म्हणजे काय सर तुमच्यासाठी? वारी म्हणजे आमच्यासाठी तर 11 महिने आम्ही पोलीस स्टेशनला काम करतो आहोत रात्र, त्यानंतरचा एक आनंदाचा क्षण किंवा आनंदाचा मास म्हणजे वारीचा मास. आणि तुम्ही सगळे बंदोबस्ताला या ठिकाणी येता, काय वाटतं ज्यावेळेस तुम्ही बंदोबस्ताला निघता, आपल्याला तर वारीत बंदोबस्त करायचा आहे, मग त्यासमोर डोळ्यासमोर काय आव्हानं असतात? एवढी मोठा लाखोंचा वैष्णव आहे, एवढ्या मोठ्या जनसमुदायाला सांभाळून घ्यायचं आहे, कसं एवढं सगळं सांभाळून घेता तुम्ही? आव्हान म्हणजे काय, फक्त वारी म्हणजे वारी यातच काय आव्हानच नाही, कारण काय माहिती आहे, जो दिनक्रम ठरलेला आहे त्यामध्ये काहीच बदल होत नाही. कितीही मोठं संकट आलं किंवा कितीही अडथळा आला तर माऊलींना जिथं पोचायचं आहे तो माऊली पोचतातच, आणि पोलिसाला जे काम करायचं आहे ते ऑटोमॅटिक पोलिसाकडून ते काम होतच जातं. त्याच्यामुळे फक्त दक्षता एकच घ्यावी लागते की आपल्याकडून कोणताही वारकरी फक्त नाराज झाला नाही पाहिजे, आणि असं होतही नाही. पोलिसांबद्दल वारकऱ्यांच्या भावना चांगल्या असतात आणि वारकऱ्याबद्दल पोलिसांच्या भावना चांगल्या असतात. कधी कधी आता सध्या सोशल मीडियाचा जमाना सध्या सुरू आहे आणि सगळ्यांच्या हातामध्ये कॅमेरा आहेत. मग कधी कधी असे काही प्रसंग घडतात की ज्या ठिकाणी तुम्ही अक्षरशः त्या ठिकाणी प्रसंगावधान दाखवून तुम्ही त्या वारकऱ्याची मदत करता आणि त्यातल्या त्यात तुमच्यातला पांडुरंग त्यांना दिसतो. त्यावेळेस ज्यावेळेस तसा प्रसंग तुमच्यासोबत घडतो आणि मग तुमचं कौतुक होतं, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेस असं वाटतं की ह्या वारीतला विठ्ठल आपण स्वतः पोलिसच आहे, आणि लोकांच्याही भावना चांगल्या असतात. या लोकांच्या पोलिसाबद्दल भावना अखंड आणि निस्वार्थी असतात, त्याच्यामुळे काहीच इथं होतच नाही. काय बाबा काय वाटतं पोलिसांबद्दल? मी पण होमगार्डमध्ये होतो आणि 1991 मध्ये भरती झालो होतो आणि 2000 सेवानिवृत्त झालो. जरी बंदोबस्त जरी क्लोज जरी झाला, निरेपर्यंत बंदोबस्त करा, पालखी पंढरपुरापर्यंत आणत होतो मी. राजेंद्र मुरलीधर हस्तकर महाराष्ट्रामध्ये जेवढे आमचे होमगार्ड आहेत, तर होमगार्डला पूर्णपणे सवलती मिळाल्या पाहिजेत. होमगार्डला कायमस्वरूपी ड्युटी देण्यात यावी, आणि जे सेवानिवृत्त, आता मी 65 वयाचा आहे, होमगार्ड जे झालेले होमगार्ड, आणि जे आनंद आहे हा विश्वामध्ये जो आहे बघायला मिळतो. हे मनुष्य जन्मात आल्यानंतर हे माऊलींनी ईश्वर दाखवून दिलेले. आता विश्वात्मक देवे येणे भाग्याने तोषावे, तोषाने मदत यावे पसायदाने. धन्यवाद माऊली. सर काय सांगाल, ज्यावेळेस बंदोबस्ताला येतात त्यावेळेस तुमच्या समोर नेमकी काय आव्हानं असतात? म्हणजे आम्ही नातेपोते बसून हजर आहे. आम्ही 20वा बंदोबस्त करत आलेलो आहे. प्रत्येक वारकऱ्याला आम्ही माऊलीची पालखीपर्यंत त्यांचं दर्शन व्हावं यासाठी आम्ही त्यांचं लाईन लावतो. परत म्हणलं तर त्यांच्या रूपामध्ये आम्हाला देव दिसतो, म्हणजे वारकऱ्यांमध्ये माऊली दिसतो. त्यामुळे आम्ही सगळ्याला सहकार करतो आणि सर्व आम्हाला कुठे असं कधी उपाशी नाही राहिलो, आम्हाला खायला प्यायला सगळं मिळतं. प्रत्येक वारकरी आम्हाला बोलून देते, साहेब जेवा, आम्ही जेवायला जातो. तर मंडळी, एकंदरीत पाहिलं तर हा पालखी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हे जे राबणारे हात आहेत, अर्थात महाराष्ट्र पोलीस, जे आता या वाखरीमध्ये आल्यानंतर खरं तर आसपासच्या जिल्ह्यातील जो पोलीस बंदोबस्त, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त असतो ते या ठिकाणी लावण्यात येतो. यावेळेस या सगळ्या पोलीस बांधवांची नेमकी भावना काय असती, वारी त्यांच्यासाठी नेमकी काय आहे आणि वारी त्यांना नेमकी काय देऊन जाते, हे सगळं आज आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. अशाच पद्धतीने वारीच्या वाटेवरच्या प्रत्येक अपडेट्स आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, वाखरी. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.